नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणखी एका कोकणातल्या व्हिडिओमध्ये. मंडळी, मी आहे आत्ता मुंबई गोवा हायवेवरती आमच्या तुरळ गावाच्या. आणि इथे कसं आहे, आपल्या मित्राच्या हॉटेलचं काम चाललं आहे आणि इथेच आहे ना तो बोरिंग हे करतो आहे. आता महाराष्ट्रात इतर ठिकाणी आहे ना बोरवेल वगैरे खोदताना काही डिस्टन्सवरती पाणी लागतं, पण आमच्या इकडे ना स्पेशली नदी किंवा जसं कालवा वगैरे असेल ना त्याच्या बाजूला बोरिंग पाडतात, कारण ते लवकर पाणी वगैरे लागतं. आणि तर आता आहे ना इथे आपण आहे ना बोरिंगचं सिस्टीम आली आहे, बोरवेलची सिस्टीम आली. तर इथे आपल्या अभिजित मित्राच्या हॉटेलच्या जवळ बोरिंगमधला किती डिस्टन्सवरती पाणी लागतं ते देखील बघूया आणि बोर कशी पडतात ते देखील बघूया. बघा, JCB वगैरे काम चालू आहे. बोरवेलची मशीन बघा एवढी मोठी. नमस्कार नमस्कार नमस्कार. अभि, झालं काय काम? चालू झालं आहे. शुभारंभ झाला काय? नारळ नारळ फोडतात. अच्छा, त्यांच्या जागे येतात. चला बोरिंग पडताना पूजा वगैरे केली जाते. अभि, काय वाटतं कितीवर लागेल? 40-45 फुटाच्या दरम्यान सांगितलं पाणी. बघूया. अच्छा, पाणी तपासणाऱ्यांना बोलवलं होतं. गावाकडे सरस 30-40 वरती लागतंच पाणी ना? 40-45 फुट जसं पाण्याचा सोर्स जरा असेल ना. बरोबर. चला, मशीन बघा. कुठून आली आहे ही मशीन? ही रत्नागिरी. कोण? रत्नागिरी. नाव काय आहे? उपाध्ये म्हणून हा, त्यांचं आहे. चला, हे बघा नारळ फुटलं आहे. आता बघूया किती वेळेत हे सगळं काम सुरू होतं आणि किती डिस्टन्सवरती पाणी लागतं. इकडे बघा, हे पाईप वगैरे आहे. हे मशीन काहीतरी वेगळं आहे. आता बोरवेल मधलं कोण एकदम टेक्निकली माहिती असेल त्यांनी सांगावं ही मशीन कशी वर्क करते. आपण पण आता लाईव्ह बघणारच आहोत. पहिल्यांदाच बघतोय मी बोरवेल मारताना. खतरनाक टेक्निक आहे. अक्षरशः भूगर्भामध्ये खालपर्यंत पाण्याची झरा नाही लागत तोपर्यंत खाली कूदत राहतात वाटतं. तो लोड झाला आता त्याला.
30 फूट तरी खाली गेलं आहे पाईप आणि अजून काही तरी पाणी नाही आहे. थोडंसं कातळ लागलं आहे आणि कामगार मंडळी बघा कशी काम करतो. पाणी लागलेलं आहे बघा. पाणी आलं बोरिंगला, पाणी आलं मंडळी. अरे आपला मित्र भरत पण आला. अभिनंदन भरत, बोरिंगला पाणी आलं. पाणी आलं. अभिनंदन, पाणी लागलं बोरिंगला. अभिनंदन. परत एक झरा लागलाय ना. चला, बोरिंगला तर आपलं पाणी लागलंय 100 फुटावरती, तरी 110 फुटावरती पाणी लागलं. आणि त्याच्यानंतर थोडंसं अजून डीप थोडंसं खोदकाम केलंय, त्याच्यानंतर मोठा झरा लागलाय. चला बघा, फायनली बोरिंगला पाणी लागलं. मग आता पाणी लागलंय मस्त. चला, बोरिंगचं काम आता फायनली झालंय. पाणी बऱ्यापैकी लागलंय आपल्याला. अभिजित, मला पहिलं सांग की एक्झॅक्टली किती फुटावरती पाणी लागलं आपल्याला? आता 110 फुटापासून पाणी चालू झालं. हा, त्याच्या पुढे पाणी लागलं, घरा चालूच झाला 110. बरोबर. आणि जास्त तुम्ही डीप किती खोदलं? 210 पर्यंत खोदलंय आपण. अच्छा. आणि खाली थोडंसं गेलं तर मग काय? थोडंसं पाण्याचं म्हणजे गरम पाणी निघतं असं म्हणतात, कारण खाली 2-4 बोर मारले आहेत. हा, एक 230च्या पुढे गेल्यानंतर गरम पाण्याचे झरे पण आहेत. पाण्याचे झरे पण आहेत. बरोबर. आता फुटावरती कसं काय केलं तुझं गणित? पहिले कशाने सांगितलं 90 रुपये फुटाने सांगितलं होता रेट, पण अच्छा. कसं डिझेल वाढल्यामुळे 100 रुपये फूट खोदायला. हा, आणि जी केसिंग टाकतात, जोवरची प्लॅस्टिकचा पाईप, म्हणजे ते नरम माती वगैरे लागते, बरोबर. त्याला प्लॅस्टिक पाईप टाकतात ते लोक. हा, तर तो साधारणतः आपल्याला 650 रुपये, म्हणजे पाईप साईज ह्याची बोरवेलची साईज पण आहे. हा, म्हणजे 6.5 इंची जर बोर असेल तर हा. त्याला 650 रुपये पाईप जातो फुटाला, बरोबर. वरचा केसिंगचा. बरोबर. आणि समजा 4.5ची आपण जर मारली हा, तर त्याला 450 वगैरे फुटाला केसिंग लागते. बरोबर. आणि पंपाचा वेगळा खर्च असतो का? पंपाचा वेगळा पडतो. तो साधारणतः आपल्याला आता फुटा 210 फूट आपण जर टाकायचं बोललो, पंपाचा हेड असतो, त्या पंपाच्या हिशोबाने हेड घ्यायला लागतो. 210 पुढे किती नेणार आहे त्याच्या हिशोबाने, बरोबर. त्याच्या हिशोबाने पंप टाकावा लागतो आपल्याला. बरोबर. साधारणतः एक 50-60 हजारापर्यंत ऑलमोस्ट खर्च जातो सगळं. अच्छा. टोटल खर्च किती गेला तुला आता? साधारणतः हा सगळा आपला खर्च 1,10,000 पर्यंत जाणार सगळं. अच्छा, हा पूर्णच खर्च. बोर पंप टाकण्यापासून बोर करणं. बरोबर. सो एवढं गणित आहे. एवढं काही. चला मंडळी, आज आपण लाईव्ह कोकणातमध्ये जमिनीमध्ये किती डीप जाऊन बोरिंगला पाणी लागतं किंवा बोरवेलला पाणी लागतं ते काढणार आणि किती खर्च येऊ शकतो फुटावरती ते थोडक्यात दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. कारण कोकणात कसं आहे, थोडं सडे असतात, कुठे काय असतं, चढ उतार म्हणजे डोंगर भागातही पाणी लागतं. पण पाण्याचा पाणक्या आणतात असं गावाला म्हणतात. तू कोणाला बोलवलेलंस? आपले भोजने म्हणून आहेत. अच्छा, ते पाणी तपासतात, हां, त्यांना काय म्हणतात? पाणक्या पाणक्या म्हणतात गावाला. असं आहे. हे साहेब पण आले, नमस्कार. चला, सो हे गणित आहे. गावाकडे जर तुम्ही बोरवेल कोकणात मारत असाल तर तुम्हाला काय गणित आहे, म्हणजे किती पैसे लागू शकतात आणि डीप किती पाणी लागलं तर त्याचा खर्च किती होऊ शकतो हे तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
सो मंडळी फायनली आमच्या या अभिजितच्या बोरिंगला पाणी लागलेलं आहे. त्याचा आता हॉटेल व्यवसाय देखील सुरू होणार आहे. त्याच्यात देखील आपण अपकमिंग मला अपडेट देऊ कधीतरी मुंबई गोवा हायवेला जेव्हा चालू होईल तेव्हा. पण त्या हॉटेलसाठी मारलेली बोरिंग आहे आणि बोरिंगला फायनली पाणी लागलं आहे. सो कोकणात तुम्ही देखील बोर पाडत असाल तर हे सगळी माहिती तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. सो चला मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ कोकणातला याच्याच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण आपलं जसा.